नमस्कार शेतकरी बांधवांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भावासंदर्भातील एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर कांदा भावासंदर्भातील महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत आणि एकंदरीतच केंद्रीय पथकाकडून या ठिकाणी अतिवृष्टीची महापुराची पाहणी त्या संदर्भातील बातमी आहे। शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनल असाल चॅनलला सबस्क्राईब करा। जसं की तुम्ही स्क्रीनवर बघतच आहात, अत्यंत महत्त्वाची आणि आताच्या क्षणाची आलेली महत्त्वाची मोठी बातमी आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे। केंद्रीय पथकाची पाहणी बघू शकता। अतिवृष्टी महापुराची केंद्रीय पथकाकडून पाहणी। अतिवृष्टी आणि महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे केंद्रीय पथकाने मान्य केले आहे आणि एकंदरीतच या ठिकाणी या पथकाने शुक्रवारी जिल्ह्यातील विविध भागात भेट देऊन कांद्यासह इतर पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आणि यावेळी शेतकऱ्यांनी यावेळी आपल्या व्यथा मांडत भरीव मदतीची मागणी केली। जिल्ह्यात अतिवृष्टीसोबतच सीना आणि भीमा नदीला आलेल्या महापुरामुळे शेती, फळबाग आणि घराचेही मोठे नुकसान झाले आहे। नुकसानीचे प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर नवीन पाटले यांच्या नेतृत्वाखाली 3 सदस्यीय पथक सोलापूर जिल्ह्यात दाखल झाले। या पथकात कृषी उपायुक्त रोहित बिष्ट आणि सहाय्यक निर्देशक हेमंत भार्गव यांचा समावेश होता। या पथकामध्ये उत्तर सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा, माढा आणि करमाळा या तालुक्यातील शेती या ठिकाणी बघितलं तर क्षेत्रात भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि एकंदरीतच यावेळी जिल्ह्याचे अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, उपविभागीय कृषी अधिकारी आर.एस. माळी तसेच तालुका कृषी अधिकारी आणि विभागीय कर्मचारी उपस्थित होते। कांदा उत्पादकांची व्यथा एकंदरीत बघू शकता। केंद्रीय पथकाने तिर्हे तालुका उत्तर सोलापूर येथील शेतकरी सतीश जयसिंग शिंदे यांच्या शेतात भेट देऊन कांदा पिकाच्या नुकसानीची पाहणी केली आणि एकंदरीतच अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट। धन्यवाद।